सकाळचे गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेला आहे. मी पूजा वगैरे केली. आज पाणी आले होते, पाणी घेतले, पाणी घेऊन पूजा केलेला आहे. आता तयार झाली, मी चहा पाणी केले. आता चहा पाणी सगळं करून कंगवा करून मी निघाले आता कामाला. तर साक्षी नंदिनी सगळे झोपले, प्रेम झोपले, लवकर उठत नाही. मी आता निघणार आहे. साक्षीचे पप्पा गाडी घेऊन बाहेर थांबले. आता बघा का किक मारते, किक मारून पुढे चालल्या. चला रोडला आलो आम्ही. रोडला आल्या तर बघा आता सोसायटी जवळ आलो आम्ही. सकाळ सकाळ जरा थंड लागते. लय गरमीमुळे झोप होत नाही, म्हणून ना सकाळ उठू वाटत नाही. चला आता रोडला निघा लागला बघा. रोज सकाळी संध्याकाळी जावं लागते मला कामाला. तर साक्षीचे पप्पा नेऊन सोडून येणार आहे कामावर. मला गाडीवर आहे. तर आले बघा, घरी येऊन पोचले. तर मटकीची भाजी बनवली. मटकीची भाजी चपाती केले. मी पीठ घेतलेला आहे बघा. मटकीची भाजी किती मस्त दिसते. येऊ ना सगळं 3-4 घरा कामा करावं लागते. करता 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 मला 2-1.5 वाजा लागले आता घरी येऊन पोचायला. आता सकाळची पहिला घर झाली ही स्वयंपाकची. आता इथे येऊन मटकीची भाजी चपाती केले. भाजी झाल्यावर मटकीची भाजी झाल्यावर चपाती करायला बसले, उभारले. मग सगळं झाल्यावर सगळं पुसून वगैरे घ्यायचं. किचन वाटा वगैरे सगळं पुसून घ्यायची. खूप गरमी आहे. आता किचन पाशी उभारल्या तर पाणी पाणी होते, तोंड सगळं पाणी सुटते स्वयंपाक करताना. आता रोजचं माझे असे काम आहे. मी कसा व्हिडिओ बनवू, कसा चांगला व्हिडिओ बनवू, मला बनवायलाच टाइम मिळत नाही. माझ्या युट्यूब चॅनलला अशी कॉपीराईट पडायला लागले. त्याच्यामुळे मी लोकांचे व्हिडिओ घेऊन सोडते, म्हणून कॉपीराईट पडले. चला मग आता मला तर अजिबात टाइम भेटत नाही. आता घरी येऊन घरातलं काम, बाहेरचं काम कसं होईल मला सगळं करायला. कोण मला साथ देत नाही, मी एकटीच करते सगळं. आता ह्याचा स्वयंपाक झाला. आता दुसरी घरात जाते, दुसरी घरात झाल्यावर तिसरी घराला, असं सगळ्याकडे जावं लागते मला. सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम जावं लागते. मला बसायला उठायला टाइम भेटत नाही. कुठं गावावर फिरायला जावं कुठं, तर मला फिरायला टाइम भेटत नाही. झाले स्वयंपाक. आता बघा बाहेर निघाले मी. बाहेर निघाले आता दुसऱ्या कामाला, दुसऱ्या सोसायटीमध्ये जाणार. चला बाहेर येऊन थांबलेला आहे. आता दुसरे घरी आले तर बटाटे भाजी केली. हे बघा कांद्याचे कांदा बेसन बनवावं लागले मी. चला मस्त सगळं कांदा वगैरे परतून कांदा आतमध्ये हे घातलं, बेसन टाकलेलं आहे. चपाती केली, मस्त चपाती केले. तर बघा 5-6 चपाती केले. भात बनवले होते, सगळा भांडे पिंडे साफसफाई केले. आता ह्यांच्या घरात लय काम माझा. भात बनवायचे, भाताला फोडणी द्यायचं. चला आता बाहेर निघाले. आता काम झाले, फटाफटा केले. घंटा उरकून घेतले मी सगळं काम. आता मी बाहेर आले. त्यांची घरात बघा 2 भाज्या केले मी. आता आले बाहेर. बाहेर आले तर आले, एवढं ऊन आहे बाप रे बाप, काय सांगू. उन्हात बाहेर येऊ वाटत नाही, पुरा लाल झाले. साक्षी घरी येऊन पोचले. साक्षी आली, बिस्किट आणले तर हातातलं ओढून घेतले साक्षी. आता बहिणीला देते. तिला विचारले मी स्वयंपाक काय केले, म्हणल्या तर भात केले, रात्रीचं आमटी होतं, वरण होतं. आल्यावर मी आता मला म्हणते काय बनवू. त्याचा बकरीचे मुंडे पाय आणून भाजी बनव म्हणली. आता काय आणलेला राहिलेला भाजी गरम वगैरे केले. गरम करून आता थकलं होतं ना, लय ऊन झालत म्हणून. चला आता भात वगैरे भाजी गरम केले. तर डाळ पिळं गरम करून आता भात वाढून घ्या लागले. थोडं दही होतं थंड, जरा दही खाल्ले मी बी. उन्हातून आल्यावर जरा लय गार गार खावं वाटते. साक्षी दही खायला लागली. बघा कशी बसली साक्षी.
खायच नाही काय नाही उगा पुढं पुढं करते. घेतले आता मी आता जेवायला बसणार आहे घेऊन चला तर या जेवायला. दुपारचे जेवण असं आहे बघा. काय नाही आज भात वरण कालची सगळं भाज्या होते म्हणून तेच खायला बसलं.